छान आहे वेलकम टू आवर चॅनल. सर्व साहेब बघताना ओम साहेब मी ओंकार पांचा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग. आपण काल तर छोटीशी भटकंती करत रायगडला गेलेलो. ते मस्त म्हणजे छोटीशी ट्रिप मस्त सक्सेसफुल झाली. आणि आता असंच आम्ही रात्री इकडे स्टे केला आणि स्टे करून सकाळी परत आता इकडून चाललोय आम्ही देवरुखला, म्हणजे श्री मार्लेश्वरच्या मंदिरात दर्शनाला. तर आता आम्ही निघालोय, फोटोशूट केलाय आणि आता मध्ये जाते इकडे काय नाश्त्याला काय ऑप्शन नाही होता. मध्ये आता कुठे आम्हाला चहाची टपरी वगैरे काय भेटली तर असं तिथे चाय बी पिऊ मस्त खाऊन आणि मग तिथून पुढे जाणार आहे. आता मी निघालोय बाईक पलीकडे पुढे पाठी आम्ही 5 भेटू मग दाखवतो म्हणजे काय म्हणजे कसं कसं व्ह्यू आहे कसं कसं काय आहे. बघत राहा शेवटपर्यंत बघत राहा. हा इकडून निघालो डायरेक्ट कोल्हापूरला. ते काय आहे कोल्हापूरला स्टॉप घेतला. सगळ्यांनी 3-3 वडापाव आणले. बाकी आमचा वडापाव मध्ये होती. काल रात्री जेवलेले पण असेच झोपलेले. उद्या नाश्ता केलेला दुपारी. अजून मागवले सगळे भुक्कड भेटले. जादू बोलला रात्री 4 पाव झोपलोय. किती 4 मध्ये लावल्यावर सीन निघतो. आली काय कॅश दिसत नाही. पावती का ठेवले सेफ्टी पिन नाही करतो रे ओपन. हे बंद झालं बरं. रिबूट मारून टाक ना. अरे मारी ना झाटू मस्ती करू नको. आम्ही स्टे करायला जातो ना तिथे पाऊस पडतो. तिथे स्टे करायला जातोय तिथे पाऊस पडतोय. मग सकाळी आंघोळ केल्यावरती अंडरवेअर सुकायला टाइम नाही भेटत आणि सुकायला टाकतो तर पाऊस एवढा आहे की अंडरवेअर सुकत नाही. आता माझ्याकडे हाच एक ऑप्शन आहे. आता तर हवेवरती सुकवायचं. लोकांना काय आमचे वांदे होतात घालायचे. सुकल तरी तिथे 10 मिनिटं राहतील 15 मिनिटं राहतील पण सुकेल ना. चायला तिथे सुकायला टाकतो तिकडे सुकत नाही. अंडरवेल सुकली अजून एक काढायची. हाच फायदा असतो ना उन्हाचा.
फक्त डोकं चाललं पाहिजे, कधी काय आणि कुठे कसं चालवायचं ते. कार्यक्रम आपोआप पूर्ण एकदम थाटामाटात पार पडतो. अरे पण हा तेरे नाम कशाला होतो मी? हे धबधबे आहेत ना असे म्हणजे लांबून एवढे सुंदर दिसत आहेत ना, पण आता हाच सौंदर्य असं जवळून बघितल्यावर भेटतोय की नाही ते बघायचंय. समोरून कसा वाटतोय हा धबधबा, असं म्हणजे आतून फील येते की हा बाबा एक नंबरच असणार. म्हणजे आता एवढा गाजलेला नावाजलेला आहे तर असणार काहीतरी असणार या धबधब्यामध्ये. म्हणजे आत्ताच इकडे पोचलेलो मार्लेश्वर देवस्थान मारळ. आता तिथे पोचलो, एक एक खाटा घेतात सगळे. तर ते त्यांना विचारलं, ते बोलतात की 10 मिनिटं चढायला 10 मिनिटं उतरायला, म्हणजे असं. आणि इकडे बाईक बिक कार बीची सुविधा आहे. पण इकडे आम्हाला त्यांनी सांगितले की संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांची जिम्मेदारी. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांची जिम्मेदारी. 6 वाजून गेला काल गड चढून आले आणि आज मार्लेश्वर देवस्थान चढले. हा तर म्हणतोय की काल गड आलो चढून, आज पाय माझे उचलत नाही. इकडे बघ रे जरा. लॉस झाला, लॉस. टकली सोबत नको राहायला. काय झालं? ज्युअल टेक्निक मध्ये त्यांची. पण काय झालं सांग तरी. रेफर काढायला सांगितलं आणि स्वतःने हेल्प काढून दिली. मग तुम्ही हिल पियाले आता? आता मी येऊन पिणार. आल्यावर एनर्जी लागेल. निश्चळ आहेत ना, थंड वाटतं आम्हाला. कोण आहे ना मुंबईचे मुलं सगळे देव दर्शनाला सज्जांवरती आले रे. म्हणून आले रे सगळे. ए सुट्ट्या कोणा बोलतोय तू? तावड्या. खरंच इकडे आलो आणि धबधबा बघितला. कसम क्या नजारा आहे यार. फोटोशूट करून झाला. काय बोलशील? डायरेक्ट नाही, सगळ्यांचा फोटोशूट करून झाला. सगळे भांडत होते कारण का ग्रुप मध्ये एकच आयफोन माझ्याकडे, तर मला तर फोटो काढायलाच नाही भेटत तिथे. मी त्यांचे काढत होतो दोन दोन. मग असा प्लॅन बनवला सगळ्यांचे दोन काढणार बस. बाकी कोणी एक्स्ट्रा फोटो काढायला सांगितला नाही तर एक पळायचो मी. इकडे काढू ना ग्रुप फोटो.
आपण बाहेर काय ठेवली गाईज, आम्ही तिकडून सुखरूप आलो. इथे मस्त देवदर्शन झालं. सो आता ठरलंय की इथून डायरेक्ट गणपतीपुळेला जायचंय. म्हणजे गणपतीपुळेला स्टे करणार आहेत आम्ही आज रात्री आणि उद्या सकाळी उठून गणपतीपुळे मंदिरात जाणार. तर आपला तिथून न्यू व्लॉग चालू होणार आहे, उद्याचा व्लॉग. सो आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच आपण भेटत राहू. बाय बाय, टेक केअर.